नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवट तारीख देण्यात आलेली आहे. अशामध्ये आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना इथून पुढे येणारा हप्ता जो आहे तो मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमची जर ई-के-वाय-सी राहिलेली असेल, तर लवकरात लवकर तुम्ही स्वतःही तुमच्या मोबाईलवरून ई-के-वाय-सी करू शकता. ई-के-वाय-सी स्वतःच्या मोबाईलवरून कशी करायची याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पाहूयात की तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून ई-के-वाय-सी कशी करायची. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर आणि तिच्या पती किंवा वडिलाचा आधार कार्ड नंबर लागणार आहे आणि त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचीही आवश्यकता पडणार आहे, कारण त्यावरती ओ-टी-पी येणार आहेत आणि ओ-टी-पीने व्हेरिफिकेशन होणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे माहीत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर इथं लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पाहायला मिळेल की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे. त्याची शेवटचे 3 अंक तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांना इथं नॉट मॅप्ड असं दाखवणार आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी कशी करायची, चला मग पाहूयात. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्राउझरवरती इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटला डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचं आहे. खाली यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता डेस्कटॉप साईडला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. म्हणजे तुमची जी मोबाईलमध्ये वेबसाईट आहे ती लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जशी ओपन केली जाते तशी तुम्हाला पाहायला मिळेल. इथं 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप साईड याला टिक मार्क करायचं आहे. इथं पाहू शकता तुमची वेबसाईट ओपन झालेली आहे. आता इथं लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेच्या जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ओ-टी-पी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, थोडी वाट पहा. त्यानंतर ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ओ-टी-पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला आता इथं वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता ओ-टी-पी पाठवला आहे. ओ-टी-पी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तुम्हाला इथं थोडा 2-3 वेळेस ट्राय करावे लागेल. त्यानंतर ओ-टी-पी आल्यानंतर ओ-टी-पी व्हेरीफाय करून घ्या. ओ-टी-पी व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव दाखवणार आहे. त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे, म्हणजे तुमची कास्ट निवडायची आहे आणि खाली 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. यामध्ये तुमची कुठली जात असेल ती तुम्हाला निवडायची आहे. ओपनमध्ये असाल म्हणजे तुमची कास्ट सर्वसाधारण असेल तर इथं सर्वसाधारण क्लिक करा. बाकी कास्ट असतील तर त्या तुम्हाला इथं वेगवेगळ्या सिलेक्ट करायच्या आहेत. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर होय करायचं आहे की तुमच्या घरामध्ये कोणीही सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत. त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये एकच महिला, एक विवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे, याला होय करायचं आहे. त्यानंतर खाली याला टिक मार्क करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठिकाणी पाहू शकता जात प्रवर्ग निवडला आहे आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरं होय होय करून टिक मार्क करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये ई-के-वाय-सी करून घेऊ शकता. ई-के-वाय-सी करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवट तारीख दिलेली आहे. या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.